आणि गिरीश कोसरेकर एक चांगले क्रिकेटपटू हे स्वतः त्यांच्या हातामध्ये चेंडू घेऊन आहेत। या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग आहे, त्यांचं सुद्धा योगदान आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि ते आता पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालेत, ते श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या संघाच्या बाजूने। हा सुद्धा मॅच 5-5 षटकांचा असेल। मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघाने एक एक विजय या स्पर्धेमधला नोंदवला आहे। दोघांचा दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलाय, पुढे जाण्याची जी दिसत नाही दम आहे ते आपल्याला बघायला मिळेल। पुढे जाण्याचा जो त्यांचा मानस आहे, ज्यांचं जे ध्येय आहे ते ध्येय आपल्याला बघायला मिळेल। स्ट्रायकिंगकडे फलंदाज अक्षय नार्वेकर आणि नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज पवन गाग। पहिला चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय, कार्पेटच्या साह्याने एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने खातं उघडलंय फलंदाज अक्षय नार्वेकर यांनी। मागच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला अक्षय असा, तर पहिल्या मॅचमध्ये थोडासा फ्लॉप शो आपल्याला दिसलाय। 7 चेंडूमध्ये 10 त्याने बनवल्या होत्या, 10 धावा बनवल्या होत्या। ओहो, अतिशय चांगला लाईन आणि लेंथने चेंडू टाकलाय, गुडलेन स्पॉटर पिच होऊन सरळ चेंडू थोडासा आत वळताना दिसलाय। एक धाव पूर्ण केली, लेग बाईचा इशारा पंचाने इथे आमच्यापर्यंत पोहोचवलाय। या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर होताना धावसंख्या झाली ती 2। महत्वपूर्ण मॅच या मैदानावर तुम्ही बघताय, सामना क्रमांक 3 श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स विरुद्ध बालाजी लॉयन्स असा। आता सुद्धा चांगला टान्स बघायला मिळालाय। गिअरमध्ये गाडी येण्याकरता अशा प्रकारची कृती करावी लागते, कारण सुरुवातीलाच लागलीच आपण गाडीचा वेग वाढू शकत नाही। म्हणून फलंदाजांनी सुद्धा तसंच ठरवलंय की लागलीच आपण षटकाराने चौकार ठोकू शकत नाही, त्यापेक्षा आपल्या एकेरी दुहेरी धावसंख्येवर सुरुवातीला आपण भर देऊया। गोलंदाज तयार। ओ हो, आता वेगवान चेंडू होता या गोलंदाजाचा। या आधी चेंडू तो वळवताना बघितलं या गोलंदाजाला, आता एक वेगवान चेंडू तो सोडतोय, रिलीज करतोय। धावसंख्या आहे ती 2 धावा, धावसंख्या धावपळ करते 3 धावा आणि चेंडू टाकून झाली ती 4। बालाजी लॉयन्स हा फलंदाजी करतोय आणि त्यांची प्रारंभिक जोडी। अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला, एक धाव पूर्ण केली आणि एका धावेची स्ट्राईक रोटेट केली। हे 2 घातक खेळाडू आहेत। मागच्या मॅचचा जर आपण विचार केला बालाजी लॉयन्सचा, तर बालाजी लॉयन्सच्या माध्यमातून फलंदाजी करताना मधल्या फळीत सचिन मांजरेकर हा खेळाडू चमकला होता, ज्यांनी 10 चेंडूमध्ये 35 धावा केल्या होत्या। इनसाइड आउट करून चेंडूला टोळवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, नो चान्स फॉर द फिल्डर, चेंडू 1 बाउन्सी मारायचे पार आणि हा आलाय खणखणीत चौकार। या 4 धावा, या 4 इनसाइड आउट करून चेंडूला टोळवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, नो चान्स फॉर द फिल्डर, चेंडू 1 बाउन्सी मारायचे पार आणि हा आलाय खणखणीत चौकार। धावसंख्या झाली ती 8 फॉर नो लॉस। षटक सुद्धा पहिलं षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद नाबाद जिंदाबाद 8 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बालाजी लॉयन्स चांगल्या झडप मारताना दिसतात त्यांचे खेळाडू। जशी झडप त्यांनी पहिल्या मॅच मध्ये मारली होती, जसं खेळ त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केला होता, तसंच खेळ ते या मॅच मध्ये सुद्धा करताना दिसत आहेत। 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। पॉवर प्ले मध्ये 8 धावा येताना दिसत आहेत। आता पॉवर प्ले नंतर जे क्षेत्ररक्षणाचं जे बंधन आहे ते बंधन इथे शिथिल केलं जाईल। याचाच अर्थ याआधी आपण पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर ठेवले होते, आता त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल। 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आणखीन 8 ठेवावे लागतील। पॉवर प्लेचं बंधन जरी शिथिल झालं तरी आता नंबर 2चे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमित यांनी मागच्याच मॅच मध्ये जो या आधीचा मॅच झाला त्या मॅच मध्ये स्लॉग ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली होती। शेवटचं षटक टाकलं होतं आणि शेवटच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा मोजल्या होत्या, एक सफलता प्राप्त करून 5 धावा मोजल्या होत्या। तोच अमित आता त्याला आता क्रमांक 2चे षटक टाकण्याकरता कर्णधाराने प्रमोट केलंय, कर्णधाराने त्याला पुढे पाठवलंय। प्रत्येकाने क्रिकेट खेळत असताना जबाबदारी खांद्यावर उचलायला हवी। आता जबाबदारी उचलले ती गोलंदाज अमित या गोलंदाजाने। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय। क्षेत्ररक्षक आपण बघताय तो म्हणजे मिड विकेट मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षकाला तैनात करण्यात आले। स्कोअर लेग मध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे। ऑन साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। तो नाही, तो तिकडे हब आहे। एक कामसा मारा लोअर फुलटॉचला चेंडूला कळून काढलाय, चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर 6 धावांकरता षटकार। आ बैल मुझे मार ट्रीटमेंट
जसं म्हटलं जातं ना, एखादी जेवणाची थाळी आपल्याला लोअर सजवून फुल दिली, टचला त्याच्यामध्ये चेंडूला डाळ भात फुलटच दिला, चेंडूला कळून काढलाय चेंडू मिड विकेट मटण, पट्ट्याबाहेर मच्छी 6 दिली, धावांकरता त्याच्यानंतर बरोबर षटकार. आपण त्याच्यावर तुटून हा पडतो. बैल मुझे तसे मार. फुलटच चेंडूच्या संदर्भात Treatment. सुद्धा म्हटलं जातं. हा फुलटच चेंडू म्हणजेच फलंदाजाला एक मेजवानी असतं आणि ते मेजवानीवर तो तुटून पडलाय. 6 धावा प्राप्त केल्यात. 6 धावांची धावसंख्या झाली ती 14. स्कोअर मोज ऑन 14. 14 धावा धाव फलकावर चालू असलेल्या मॅच मध्ये बालाजी लॉयन्सच्या. पहिल्या मॅच मध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना प्रारंभिक जोडी तितकी सफल झाली नव्हती. हो, आता मात्र थोडीशी लाईन चेंडूला थोडंसं मागे रिलीज केलंय, म्हणजे बघितलं तर टप्पा थोडासा आखूड ठेवला होता, ब्रेक केलं होतं, लेग ब्रेकचा मारा केला होता गोलंदाजाने. धावसंख्या आहे ती 14. व्हेरिएशन हे फार महत्वाचे आहे, बदल हे फार महत्वाचे आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा, फलंदाजाचा अंदाज चुकला गेला. नटराज स्टाईल पद्धतीने हा फटका खेळायचा होता त्याला, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. 1 धाव बाईच्या स्वरूपात त्याने पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली ती 15. 1.3 चेंडूची समाप्ती, धावसंख्या झाली आहे ती 15 धावा, बिनबाद 15. आता दोघांनी सुरुवात चांगली केली. या आधीच्या मॅच मध्ये दोघे थोडेसे असफल झाले होते. पहिल्या विकेट करता फक्त 4 धावांची भागीदारी झाली होती आणि आता दोघांनीही चांगला निर्णय घेतलाय. पुन्हा फलंदाज चुकला जातो, बीट होतोय, स्लोवर 1. संत गतीने चेंडू रिलीज केलाय गोलंदाज अमित यांनी. पहिल्या चेंडूवर चोप बसल्यानंतर इतर 3 चेंडू प्रभावी टाकलेत. असे खूपच कमी गोलंदाज बघायला मिळत आहेत. उलटाच करून फलंदाजाला खेळायचं होतं, बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित आला नाही. चेंडू मिड ऑफ मध्ये 1 धाव पूर्ण केल्यानंतर बघितलं क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि त्या संधीचा फायदा उचलताना दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावले. 2 धावा, 2 धावांची धावसंख्या झाली ती 17. 1.5 चेंडूंची समाप्ती झालेली आहे. धावपळकावर धावा आहेत त्या 17 धावा, बिनबाद. जरी धावपळक सध्याच्या स्थितीला एकेरी दुहेरी धावेनीचे पुढे सरकत असला तरी ही मजबूत स्थिती असेल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. कारण आणखीन त्यांच्याकडे महत्वपूर्ण खेळाडू आहे सचिन मांजरेकर, जो मोठमोठे लांब लचक षटकार ठोकतोय. हो, हा खराब चेंडू होता, मात्र फलंदाजाला ह्या चेंडूचा समाचार व्यवस्थित घेता आला नाही. 1 धाव पूर्ण केली, पाईच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. षटकाची सुद्धा समाप्ती होताना दिसते. 2 षटकं समाप्ती झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या आहे ते बिनबाद 18 धावा. 9च्या सरासरीने पुढे वाटचाल चालू आहे ती बालाजी लॉयन्स या संघाची श्री सिद्धिविनायक पॅन्थर्सच्या संघाविरुद्ध. दोन्ही संघाने या टुर्नामेंट्समध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलंय. प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये, आणि आता दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडत आहेत. याचाच अर्थ दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच सुद्धा ठाऊक आहेत. कुठला खेळाडू कसा खेळतोय, कुठल्या खेळाडूला आपण कशी आखणी आखायला हवी, हे जे तंत्र असतात, हे काही गोष्टी असतात, त्या गोष्टी इथे व्यवस्थित बारकाईने निरीक्षण करून अंमलबजावणी केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा. आता क्रमांक 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर प्रतीक हा गोलंदाज आलाय. 18 फॉर नो लॉस. 18 या धावसंख्येवर एकही फलंदाज अजूनही बाद झाला नाही. दोन्ही फलंदाजांनी आता चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या सामन्यामध्ये त्यांना सूर गवसला नव्हता, मात्र आता या सामन्यामध्ये त्यांना सूर गवसलाय. गोलंदाज तयार. प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू सीमारेषे पार. हा आलाय शानदार षटकार. आक्रमकता या चेंडूवर दिसली फलंदाजाची. मारा बघितलं, शॉट ऑफ चेंडू हवेमध्ये आहे, या चेंडूला पूल केलंय, नुकताच बघितलं आणि पूल केल्यानंतर हा पॉवरफुल फटका फलंदाजाच्या बॅट मधून येताना दिसतोय. 6 धावा प्राप्त करतोय. 6 धावेची धावसंख्या झाली ती 24 धावा, 24. कधी कधी मी नेहमीच जर म्हणायचं झालं तर गोलंदाजांना जे बदल करतायत ते बदल त्यांच्याकरता धोकादायक ठरत असतात. लाईन आणि लेंथने गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. समोर कुठलाही खेळाडू असो, कुठलाही खेळाडू कधीच मोठा नसतो. प्रत्यक्षात जो मैदानाच्या आत चांगली कामगिरी करतोय तेव्हा तो मोठा ठरतोय. गोलंदाज आता बाजू बदलून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा या चेंडूला पूल करण्याच्या इराद्याने टोळावलाय. चेंडू सीमारेषे पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 6 धावा
आता बाजू या बदलून 6 धावेची धाव राईट संख्या मधू विकेटचा 30. मारा पुन्हा या चंडूला फुल लांब करायचे रचनेचे षटकार षटकार आता आता या या inningमध्ये इनिंगमध्ये बघायला मिळत पार. आहेत. Back to म्हणजेच, back हा ज्या दुसरा पद्धतीने षटकार. आपल्या या महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे धबधबे आहेत जे आपल्याला कधी कधी थोडे थोडे वाहताना दिसतात, तसंच इथे आपण बघतोय की फलंदाज सुद्धा त्याच पद्धतीने फटकेबाजी करतात, फलंदाजांच्या बॅटमधून त्याच पद्धतीने चेंडू बाहेर जाताना दिसत आहेत, तसाच प्रवाह आपल्याला दिसतोय. 6 धावा मिळत आहेत. 6 धावांची धावसंख्या झाली ती 30. आक्रमक रूप आता फलंदाज अक्षय नार्वेकर याचं. मागच्या मॅच मधला फ्लॉप झालेला हा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये अक्षय यांनी 7 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या होत्या. इथे 2 षटकार आणि एका चौकाराची चांगली प्रगती करतोय, चांगली इम्प्रूव्हमेंट तो दाखवतोय, चांगले सुधारणा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिंता आता वाढले की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची, कारण त्यांना हवा आहे आता एक ब्रेक थ्रू. हो, ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला टाकलं होतं. वाईड यॉर्कर पद्धतीने हा चेंडू टाकला गोलंदाज प्रतीक यांनी. 2 षटकार लागल्यानंतर जे गायडन्स दिलं गेलं, जे मार्गदर्शन केलं गेलं आणि त्याची तो अंमलबजावणी मैदानाच्या आतून करतोय. पुन्हा चेंडूला आपटला आहे आणि फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये झेल देऊन हा फलंदाज बाद झालाय. आता ते जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये हा मासा अडकवलाय. आणि फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये झेल देऊन हा फलंदाज बाद झालाय. आता ते जाळं रचलं होतं, त्या जाळ्यामध्ये बॉल किती चेंडूचा विचार केला या षटकामध्ये तर 2 षटक आणि 4 चेंडू समाप्त झाले. धावपळकावर धावा लागल्या तर 30 धावा 30. नवीन फलंदाज मैदानाच्या आत कोण येईल ही सुद्धा आपली चर्चा होईलच, यात काही शंका नाही. या फलंदाजाने नेमकं काय केलं ती चर्चा आपण करूया. सलामीला आलेला फलंदाज अक्षय नार्वेकर 10 चेंडूला सामोरे गेला. 2 उत्तुंग षटकार आणि एका कणकणीत चौकारणीशी त्याने 20 धावा बनवल्या आहेत. चांगला स्ट्राईक रेट त्याचा बघायला मिळालाय. आता नवीन फलंदाज आलाय सचिन मांजरेकर. मागचा मॅचचा खरा हिरो, मागचा मॅच ज्यांनी जिंकून दिला, मागच्या मॅच मध्ये ज्यांनी संघर्ष केला, तो खेळाडू आता मैदानाच्या आत आलाय सचिन मांजरेकर. मागच्या मॅचची चर्चा मी का करतो मित्रांनो, तर हाच तो खेळाडू आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये संघ अडचणीमध्ये असताना क्रमांक 3 वर येऊन 10 चेंडूत 35 धावा बनवल्या आणि गोलंदाजीमध्ये एका षटकात 12 धावांची आवश्यकता असताना त्या 12 धावा सुद्धा दिल्या नाहीत समोर प्रतिस्पर्धी संघाला आणि तो मॅच जिंकून दिला. असा खेळाडू आहे सचिन मांजरेकर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रतीक त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू टाकण्याकरता सज्ज. ओहो, डिफेन्स केलाय, बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला फक्त शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावसंख्या धावसंख्या झाली ती 31. चालू असलेला मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता प्रभात देवी प्रीमियर लीग 2021 मधील हा महत्वपूर्ण मॅच आहे. मॅच क्रमांक 3 बालाजी लॉयन्स विरुद्ध श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या दोघांमध्ये तुम्ही निहाळताय, या दोघांमध्ये तुम्ही पाहताय. खूप चांगली मजा येईल हा मॅच सुद्धा पाहण्याकरता. शॉर्ट ऑफ लेन चेंडू शॉर्ट ऑफ पूल केलाय. चेंडू बॅकवर्ड लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. महत्वपूर्ण घटक क्रिकेटमधील तो म्हणजे क्षेत्ररक्षण. म्हणजे 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये नाणेफेक हारल्यानंतर बालाजी लॉयन्स संघाची धावसंख्या आहे ती 32 धावा 32 धावा धावपळकावर. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. सरासरी आता कुठेतरी वाढवावी लागेल. आक्रमक पावित्र्य आता कुठेतरी फलंदाजाला घ्यावं लागेल. तर समोरच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. समोरच्या संघांमध्ये सुद्धा दिग्गज खेळाडू आहेत जे सातत्य राखतात, चांगली खेळी करतायत, चांगलं प्रदर्शन करतायत. 12 बॉल शेष असतील या इनिंग मधले. धावसंख्या सध्या आहे ती 32 धावा. वातावरणामध्ये आणखीन काही बदल आपल्याला होताना दिसत आहेत, आणखीन काही चेंजेस होताना दिसत आहेत. रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. म्हणूनच युवापासून ते वरिष्ठांपर्यंत बरेचसे खेळाडू सकाळच्या सत्रामध्ये मला सराव करताना दिसले उजव्या बाजूला, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा लहानपण दिसलं. म्हणजे 50-52 या वयोगटातील काही खेळाडू मी बघितले जे इथे मैदानाच्या सराव करत होते. चालू असलेल्या मॅच मध्ये 32 या धावा झालेत बालाजी लॉयन्स संघाच्या 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि त्यांचा संकटमोचक खेळाडू सचिन मांजरेकर, संकटमोचक खेळाडू सचिन मांजरेकर
शॉट ऑफ लेंथ इन दी एअर, चेंडू हवेमध्ये आहे, दूरवरून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल काय, अप्रतिम झेल टिपला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. फलंदाज शॉट ऑफ लेंथ इन दी एअर, चेंडू हवेमध्ये आहे, दूरवरून शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल काय, अप्रतिम झेल टिपला जातो आहे आणि त्याच्या माध्यमातून आणि विकेटचं पतन बघू शकतायत. फलंदाज बाद झालेला फलंदाज आपण पवन घाग, एक षटकारनिशी 8 चेंडूंमध्ये 8 धावा त्याने बनवल्या आहेत आणि विशाल दिसते कुठे काय ह्या गोलंदाजाने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. हा दुसरा ब्रेक थ्रू असेल कारण याआधी प्रतीक यांनी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विशाल या इनिंग मधल्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याचा पराक्रम तो करतोय. मॅच कडे आपण वळूया. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत कोण येतोय ही सुद्धा आपण चर्चा करूया. मैदानाच्या आत नवीन फलंदाज तुषार कदम खेळपट्टीवर तैनात आहे. नॉन स्ट्राईक इन कडे तुषार कदम, संजय मांजरेकर स्ट्राईक इन कडे. ओहो, हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका खेळायचा मानस होता. 1 धाव पूर्ण केली. मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय. एका धावेनिशी धावसंख्या झाली ती 33 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात होती. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर चांगली भागीदारी या फलंदाजाने रचली. त्याच्यानंतर मात्र इथे चांगली गोलंदाजी करतात. गोलंदाजांनी कमबॅक केलंय आणि हे क्रिकेटमध्ये व्हायलाच हवं. तुषार कदम नवीन फलंदाज स्ट्राईक इनकडे आता प्रथमतः सामोरे जाईल. तुषार कदम. विशाल याच्या कोट्यातील पुढील चेंडू असेल. एक क्षेत्ररक्षक आता बघू शकता तुम्ही लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. सचिन मांजरेकर याच्याकरता ही व्यूहरचना आहे, याच्याकरता ही आखणी आहे. नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने उभा आहे. स्ट्राईक इनकडे असलेला खेळाडू तुषार कदम हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता तो दाखवतोय. क्रॉस झालाय, चेंडूला चार्ज केलंय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. हा आलाय षटकार. मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की ह्याच्यामध्ये क्षमता आहे, याच्यामध्ये कुवत आहे मोठे फटके खेळण्याची. क्रॉस झालाय, चेंडूला चार्ज केलंय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये या 6 धावांनी ज्या पद्धतीने धावफलक आता पुढे सरकतोय. जे आवश्यकता होती ती आवश्यकता पूर्ण करून दिली या फलंदाजाने. 6 धावांची धावसंख्या झाली ती 39. 3 षटकं आणि 3 चेंडूची समाप्ती. चालू असलेल्या मॅच मध्ये बालाजी लॉयन्स संघाची धावसंख्या 2 गडी बाद 39 रन्स ऑन दी बोर्ड. लगेचच थोडासा विचार विनिमय केला जातोय आणि हे व्हायला हवं. गोलंदाजाने आता कुठल्या दिशेने गोलंदाजी करायला हवी ही चर्चा फार महत्वाची असते. आणि ह्या चर्चेसंदर्भात नेमकं कोणाला बोलवलं जातं तर उत्तर लगेचच आपल्या डोळ्यासमोर येते. यष्टीरक्षक, केंद्रबिंदू ज्याला म्हटलं जातंय क्रिकेटच्या दुनियेमध्ये, तर केंद्रबिंदूंचं काम करतायत गिरीश कोचरेकर. गोलंदाज तयार. विशाल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने खेळलं होतं. चांगला फटका होता, प्रेक्षणीय फटका होता. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात होता. त्या क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला अडवलंय. एकच धाव, एका धावेनीची संतुष्ट, एका धावेनीची समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 40. 4थ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 2 बॉल रिमेनिंग, 2 बॉल टू गो इन दी 4th ओव्हर. मागच्या मॅचचा हिरो आपल्या डोळ्यासमोर तुम्ही बघतायत. ओहो, अक्रॉस झालाय, चेंडू हवेमध्ये, हाय अँड हँडसम. 6 धावा. व्हॉट अ स्ट्रोक. असं वाटतं की परत परत या फटक्याला बघावं. अक्रॉस झालाय, चेंडू हवेमध्ये, या फलंदाजाने अँड हँडसम प्राप्त करतोय फलंदाज. 6 धावा. सचिन, व्हॉट अ स्ट्रोक. सचिन मांजरेकर या 6 धावेनीचे संघाला नेऊन ठेवतोय 46 वर. स्कोर मूव्स ऑन 46. ही इज ऑन फायर. या आधी सुद्धा त्यांनी 10 चेंडूत 35 धाव बनवल्यात आणि आता सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन आल्या दबाव तर आता गोलंदाजावर. विशाल याच्या षटकामध्ये 2 षटकार लागले गेलेत. एक सफलता पहिल्याच चेंडूवर त्यांनी प्राप्त केली होती. नंतरचे चेंडू त्याला व्यवस्थित टाकता आले नाही आणि याचं कारण होतं म्हणजे गोलंदाजावर असलेला दबाव.
याचं कारण होतो सचिन मांजरेकर सारखा एक स्फोटक फलंदाज. पुढचा चेंडू हो असं वाटलं होतं की फलंदाजाला डावे इष्टीच्या बाजूला जाणारा चेंडू असेल, मात्र हा चेंडू डावे इष्टीच्या जवळून जाणारा चेंडू होता. पंचांची काही प्रतिक्रिया नाही. हा निर्धाव चेंडू जातोय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यावर बालाजी लॉयन्स या संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 46 धावा. 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. या एका षटकामध्ये जर 15 धावा येत आहेत तर मजबूत धावसंख्या असेल ती बालाजी लॉयन्स संघाची, कारण समोरच्या श्री सिद्धिविनायक संघाने सुद्धा याआधी पराक्रम केलाय. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 71 धावा सीमित 5 षटकांमध्ये उभ्या केल्या होत्या आणि 72 धावांचं जे भलं मोठं पहाट चढू शकला नव्हता तो म्हणजेच वेदांत वीर धवल फायटर्स संघ. डोळ्यासमोर तुम्ही बघताय शुभम, मागच्या मॅचचा हिरो. आता या फलंदाजाने उजव्या हाताच्या फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. तुषार कदम यांनी दुसरे धावे करता तो धावलाय. बघता बघता 2 धाव तो पूर्ण करतोय. 2 धावांची धाव संख्या झाली ती 48. स्कोर मोज ऑन 48. धावा कशाही आल्या तरी त्या संघाकरता महत्वपूर्ण असतात. म्हणूनच क्रिकेटमध्ये एका धावेला जास्त महत्व समजलं जातंय. पुढचा चेंडू गिरीशाचा 8व्या बॅटचा वापर केलाय. एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. त्याचा फायदा उचलला गेला नाही. एकाच धावेवर संतुष्ट होतोय कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय उजव्या हाताचा फलंदाज सचिन मांजरेकर, जो एका षटकारणीची व्यक्तिगत 9 या धावसंख्येवर खेळतोय. मागच्या मॅच मध्ये 10 चेंडूत 35 धावा आणि ती खेळी त्याच्या डोळ्यासमोर आली असेल. संकट होतं आणि ते संकट टाळलं या खेळाडूने. ओहो, फुल करायचं होतं या चेंडूला. व्ही शेप मध्ये खेळायचा प्रयास होता. सरळ बॅटने खेळायचं होतं. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आणि बॅटचा काही स्पर्श होत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगलं स्विंग केलं होतं या चेंडूला. चांगलं वळवलं होतं या गोलंदाज गिरीश कोचरेकर या गोलंदाजाने. या इनिंग मधले शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू बघूया नेमकं कसं गेलाय. यस, काही प्रतिक्रिया नाही. याचबरोबर हा चांगला चेंडू टाकलाय. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. कष्ट करावे लागतील. कष्टाचे फळ हे नेहमी चांगलं असते. कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कष्टाचे वाळवंट पार केल्यानंतरच सुखाची हिरवळ ही आपल्याला मिळत असते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चार्ज केलं होतं वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक हवेमध्ये हलकीशी झेप घेतोय. आय थिंक शुभ डान्सिंग डाऊन द ट्रॅक मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 18 बॉल मध्ये 49 धावांची खेळी केली होती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हवेमध्ये चांगली झेप घेतोय आणि हा चेंडू अडवतोय. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. खूप चांगलं प्रदर्शन शुभम याचं. महत्वपूर्ण विकेट्स मिळवून देतोय तो. सांघिक कामगिरी खूप चांगली करतोय. विकेटचं पतन झालंय. 3ऱ्या विकेटचं पतन. 3 गडी बाद. धाव संख्या आहे ती 49. लास्ट बॉल टू गो. या इनिंग मधला आता शेवटचा चेंडू. बॅट्समन कोण आलाय? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत उतरलाय. कशा पद्धतीने तो खेळी करतोय. राजेश हा खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. हो, आता बघूया नेमकं काय घडतंय. चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 फलंदाज गिरीश कोचरेकर फलंदाज बाद करतोय. असं वाटलं होतं की या 5 षटकांमध्ये 70च्या आसपास पुन्हा मजल मारली जाईल. काही घडलं नाही. आक्रमकता थांबवली गेली. भागीदारी जरी पहिल्या विकेट करता चांगली झाली तरी पहिल्या विकेटची जी विकेट फुटली म्हणजे पहिली जोडी फुटल्यानंतर गोलंदाजाने आपला दबदबा कायम राखलाय. गोलंदाजाने आपलं वर्चस्व राखलंय आणि रोखून ठेवलंय ते 49 या धावसंख्येवर. 5 षटकं समाप्त झालेत. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 4 गडी बाद 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स या संघासमोर. चर्चा आपण पहिल्या डावाची करूया. सुरुवात केली फलंदाजी करताना बालाजी लॉयन्सचे 2 प्रारंभिक फलंदाज अक्षय नार्वेकर आणि पवन घाग या दोघांनीही पहिल्या विकेट करता 30 धावांची भागीदारी केली. त्याच्यानंतर मात्र मोठी भागीदारी आपल्याला होताना दिसली नाही. मध्या फळकील एक षटकार
फलंदाजीने ठोकताना दिसलाय तुषार कदम आणि सचिन मांजरेकर या दोघांनी एक षटकार ठोकला. फलंदाजीमध्ये सचिन मांजरेकर या खेळाडूने 8 चेंडूंमध्ये 9 धावा केल्या. त्याच्यानंतर तुषार कदम या फलंदाजाने 4 चेंडूंमध्ये 10 धावा नाबाद केल्या. धावफलक हा 50च्या पलीकडे जाऊ शकला नाही. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंगमध्ये ते श्री सिद्धिविनायक पॅन्थर या संघासमोर. या दुसऱ्या डावामध्ये काय घडामोडी घडत आहेत, दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने डावपेच असतील, प्रारंभिक गोलंदाज काय करतील आणि प्रारंभिक फलंदाज श्री सिद्धिविनायक पॅन्थर संघाचे काय करतील याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये वेलकम बॅक. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत प्रभादेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित संगीतकार, व्यंगचित्रकार, लेखक, पत्रकार स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेचं 5वं पर्व आहे. बघू शकताय जो कटआउट्स आहे ते कटआउट्सवर आदरणीय सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा फोटो बघायला मिळतो, कटआउट्स बघायला मिळतोय. जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करता धरता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि सोबतच शुभेच्छुक म्हणून आदरणीय सन्माननीय श्री यशवंतजी किल्लेदार, माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यांचा सुद्धा कटआउट्स बघायला मिळतोय. त्यानंतर स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे साहेबांचा सुद्धा कटआउट्स बघायला मिळतोय. चर्चा आपण या संदर्भात सुद्धा करणार आहोत कारण आता हाफ समरी झालेली आहे. हाफ समरी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. कसा खेळ झाला पहिल्या डावामध्ये आणि आता दुसऱ्या डावामध्ये कसा खेळ होईल याचं धावतं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत आता थोड्याच वेळात पोहोचवतोय. स्ट्राईक इनकडे फलंदाज राहिलाय तो म्हणजे शुभम आणि नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज गिरीश कोचरेकर. पहिल्या विकेट करता या दोघांनी मिळून 54 धावांची भागीदारी मागच्या मॅचमध्ये जो या प्रभादेवी प्रीमियर लीग मधील जो पहिला मॅच होता त्यांच्या संघाचा, त्या संघातून खेळत असताना 54 धावांची चांगली साझेदारी केली होती, ज्याच्यामध्ये 18 चेंडूत 49 धावांचा झंझावत होता फलंदाज शुभम याचा आणि त्यानंतर त्याला चांगली साथ दिली होती ती फलंदाज गिरीश यांनी 9 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या होत्या. आता तेच हे दोन फलंदाज आहेत. फलंदाज समोर कुठलाही असो, गोलंदाजाने मनामध्ये एकच विचार राहायला हवा की मी माझं 100% योगदान देईन, मी संघाच्या हितार्थ खेळणार, माझं फक्त एकच लक्ष आहे, समोरच्या फलंदाज जिथे उभा आहे त्याच्या पाठीमागच्या ज्या यष्ट्या आहेत ते माझं लक्ष आहे. बघूया गोलंदाज नेमकं काय करतो या दुसऱ्या इनिंगमध्ये. 50 धावांचं लक्ष, सुरुवातीला 9.8 सरासरीने 5 षटकांमध्ये 49 धावा जमा केल्यात. आता 10च्या सरासरीने 50 धावांचं लक्ष आहे सिद्धिविनायक या संघाला, श्री सिद्धिविनायक पॅन्थरच्या संघाला. गोलंदाज पक्क्या इराद्याने मैदानाच्यात उतरलेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये तैनात केला गेलाय 38 सर्कलच्या बाहेर. एका क्षेत्ररक्षकाला
स्कोर लेग मध्ये तैनात केले गेले. एक क्रॉस होऊन चेंडूला टोळावला, इनफिल्ड वरून चेंडू जातोय लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, 4 धावांकरता हा चौकार. चांगली सुरुवात केली जाते फलंदाज एक क्रॉस होऊन चेंडूला टोळावला, इनफिल्ड वरून चेंडू जातोय लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, टिट फॉर टॅट 4 धावांकरता उत्तर द्यायला त्याने सुरुवात केलंय. पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवली, 4 धावा तो प्राप्त करतोय. या टुर्नामेंट्स मधील त्याच्या 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत या चौकारणीची. याआधी मागच्या मॅच मध्ये 18 चेंडूत 49 धावा आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर तो चौकार ठोकतोय. 50 धावा हव्या आहेत जिंकण्याकरता. टीम मिटिंग तर घेतली जाईल यात काही शंका नाही, मात्र ती टीम मिटिंग जास्त वेळ जाईल अशी करू नका. यष्टीरक्षक कानमंत्र देतोय. जे शतरक्षक आहेत, इतर त्यांचे जे सहकारी आहेत, त्या सहकाऱ्यांना. गोलंदाज तयार. संजय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा डिफेन्स केलाय. या चेंडूला फलंदाजाने हलक्या हाताने कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धावसंख्या झाली ती 5 रन्स ऑन द बोर्ड. 5चा आकडा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला फार महत्वाचा आहे, कारण एक दिवसीय सामना ज्यावेळेस सुरुवात झाली ती तारीख होती 5 जानेवारी 1971ची. म्हणून ह्या 5 धावा इथे सुद्धा धावपळकावर लागल्यात. रिवर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून गली क्षेत्राच्या दिशेने वळतोय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार हा आलाय प्रेक्षणीय चौकार. रिवर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामधून गली क्षेत्राच्या दिशेने वळतोय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार. पुन्हा बदल झालाय, परिवर्तन झालंय आणि धावसंख्या झाली ती 9. 4-1-4. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा चौकार खेचला या फलंदाजाने. काय आकारणी देतात हे खेळाडू. म्हणूनच मित्रांनो, मी अगोदर सुद्धा सांगितलं, तुमचा जवळचा मित्र कोण, तर तुमचा आत्मविश्वास. ऑप्शनच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने वळावलं जात आहे. दोन्ही शतकक्षकांना संधी नव्हती, संधी होती ती फलंदाजाला. मिळतात तिथे 4 धावा. या 4 धावेनेशी पुन्हा धावपळक वाढताना दिसतोय. ऑप्शनच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला स्वीपर कव्हरच्या दिशेने वळावलं जात आहे. दोन्ही शतकक्षकांना संधी नव्हती, संधी होती 13. आक्रमकता आणि जो टान्स हवा आहे, जे खुलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये फलंदाजी करता हे दोन्ही खेळाडू ओळखले जात आहेत. गॅप मध्ये फटकेबाजी करतायत. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. जिंकण्याकरता 50 धावांचं लक्ष आहे आणि आव्हान या दोघांनी स्वीकारलंय. गोलंदाजावर थोडंसं दडपण असेल. या दडपणामधून त्यांना बाहेर निघावं लागेल, कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल. बघूया नशीब इथं साथ देते काय. 8व्या बॅटचा वापर केलाय आणि या चेंडूला टोळावला जातोय. इनफिल्ड वरून टोळावला गेलाय आणि त्याच्यानंतर 1 बाउन्सने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. 8व्या बॅटचा वापर केलाय आणि या चेंडूला फटकेबाजी करतायत. काय चांगली टोळेबाजी करतायत ते दोन्ही खेळाडू. वरून टोळावला गेलाय आणि त्याच्यानंतर 1 बाउन्सने चेंडू सीमारेषे. एका बाजूला शुभम, हा मागच्या मॅच मध्ये त्याची बॅट तापली होती. आताच्या मॅच मध्ये गिरीश कोचरेकर याची बॅट आपल्याला तापलेली दिसते. लगातार 3 चौकार त्यांनी ठोकलेत. पुन्हा आता मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षकाला संधी नाही. इथे मात्र फिटनेस कमी दिसतोय. सातत्य राखणं फार गरजेचं होतं. लगातारच्या 4 चेंडूवर 4 चौकार येताना दिसत आहेत. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षकाला संधी नाही. इथे मात्र फिटनेस कमी दिसतोय. सातत्य राखणं फार गरजेचं दाखवलं. 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपळकावर धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 21 धावा. बघा, चिंतेचा विषय वाढलाय. सर्व जे शतरक्षक आहेत त्यांचे हात कमरेवर येतात. याचाच अर्थ त्यांची चिंता वाढलाय, प्रेशर वाढलाय. या प्रेशर मधून बाहेर निघावं लागेल. प्रेशर हा बाजूला ठेवावा लागेल. एक तर युनिटी ही क्रिकेट खेळताना 11 खेळाडूंची असायला हवी. प्रामाणिकपणा त्यांचा असायला हवा. 11 खेळाडूंचं योगदान सारखंच असायला हवं. तरच तुम्ही मॅच जिंकू शकताय. आणि त्याच्यामध्ये एखादा जर खेळाडू तुमच्यापासून विभक्त झाला, अलग झाला, तर तुमची मॅच सुद्धा हातामधून नेहमीच जाईल. इथे आपण बघितलं की फिटनेस मला त्या खेळाडूचा दिसला नाही. हातामध्ये चेंडू असताना सुद्धा शतरक्षकाने चांगला पावित्र्य दाखवला नाही. खरा प्रदर्शन. आळस हा माणसाच्या प्रत्येक कामात आढावा येणारा एक प्रबळ शत्रू आहे आणि ते मला नुकताच दिसलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर धावपळकार धावा आहेत त्या 21 धावा. आता 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्याकरता
धावा आवश्यक असतील, आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतील. 29 धावा आवश्यक असतील. 24 चेंडू 29 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय. फील्ड प्लेसमेंट मध्ये चेंजेस जरूर केले जातील, काही बदलाव केले जातील. हे फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू लक्षात घेत आहेत. आता स्ट्राईक इन कडे फलंदाज शुभम. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने प्राप्त केला होता तो खेळाडू मैदानाच्या आत आहेत. या मॅच मध्ये सुद्धा चांगलं कमालीचं प्रदर्शन करण्याच्या मार्गावर तो आहे. या टुर्नामेंट्स मधील त्याच्या खात्यामध्ये 50 पेक्षा जास्त धावा जमा झालेत. 54 व्यक्तिगत धावसंख्या त्याची. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडछाडणी केलंय. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन आणि हा पहिला धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या श्री सिद्धिविनायकच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडछाडणी केलंय. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन. गोलंदाज आपण बघतोय सचिन मांजरेकर पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आवश्यकता असताना त्यांनी ब्रेकथ्रू मिळवून दिला होता. या मॅच मध्ये सचिन मांजरेकर एका षटकारांची फलंदाजीमध्ये 9 धावा केल्यात. 4 चेंडू तो डॉट खेळला. तर गोलंदाजीमध्ये आल्या त्याने पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. या परिसरातील आणखीन एक खेळाडू जर आपण विचार करायचा झाला तर अजित आगरकर या खेळाडूची मला आठवण झाली. गोलंदाजी करताना T20 क्रिकेट मॅच मध्ये 1 डिसेंबर 2006 साली पहिल्याच चेंडूवर गडी बाद केला होता. हर्षल गिब्स या साऊथ आफ्रिकन फलंदाजाला T20 इंटरनॅशनल मॅच मध्ये पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. तसं आता सचिन मांजरेकर हा गोलंदाज आलाय आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करतोय. तो कुठला फलंदाज? शुभम, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता तो खेळाडू, म्हणजेच मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. त्या चेंडूची छेडछाडणी करण्याचा प्रयास होता फलंदाजाचा. नवीन फलंदाज दिनू. नेटकटचा फटका या ठिकाणी फलंदाजाने अद्यावत केलाय. 1 धाव पूर्ण केली. 1 धाव्याने स्ट्राईक रोटेट केली. नेटकट म्हटलं तर लगेचच आठवण येते ती गुंडप्पा विश्वनाथ, रणजित सिंग बिबाजी जाडेजा या महान क्रिकेटपटूंची, ज्यांनी नेटकटचे फटके व्यवस्थितरित्या खेळायचे. एका धावेची धावसंख्या झाली. धावफलकावरती 22 धावा 22. 1.2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या झाली ती 22. सचिन मांजरेकर गोलंदाजी मार्गावर तयार. पुढील चेंडू शॉट ऑफ लेन. अकुलटापाचा चेंडू. या चेंडूला हवेमध्ये खेळलाय. उंच टोळा. 6 धावा. षटकार. शॉट ऑफ लेन. अकुलटापाचा चेंडू. या चेंडूला हवेमध्ये खेळलाय. उंच टोळा. 6 धावा. प्रेशर आमच्यावर आता काहीच नाही. दबाव आमच्यावर आता काहीच नाही. सलामीवीरांनी चांगलं योगदान दिलंय. त्याच्यानंतर आता जबाबदारी माझी आहे. मागच्या मॅच मध्ये मला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. आता जी मला संधी मिळते त्या संधीचं मी सोनं करणार. या उद्देशाने, या हेतूने हा खेळाडू मैदानाच्यात उतरलाय. दिनू 6 धावांची धावपळ पुढे सरकला. धावसंख्या पोहोचला 28 वर. स्कोर मोज ऑन 28. आता ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयास केलाय. फलंदाजाने त्या चेंडूला छेडण्याचा सुद्धा प्रयास केला होता. मात्र नशीब त्याचं, भाग्य त्याचं की त्याच्या बॅटला स्पर्श होऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या आहे ती 28 धावा. 1 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. ब्रेकथ्रू तर हवे आहेत. लगातार 1 ते 2 जर धक्के दिले तर दबाव येऊ शकतोय फलंदाजी करणाऱ्या संघावर आणि मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय तो बालाजी लॉयन्सचा संघ. करायला हवं. क्षमता तर त्यांच्यामध्ये आहे. बालाजी लॉयन्स संघाचे चांगले खेळाडू तिथे चांगले प्रदर्शन करून गेले. शॉट ऑफ लेन. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयास. हा चेंडू हवेमध्ये आहे. बहुधा हा झेल होऊ शकतोय. हा झेल चालाय आणि या फलंदाजाला सुद्धा बाद केलं गेलंय. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेटचं झालं पतन. शॉट ऑफ लेन. कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयास. हा चेंडू हवेमध्ये आहे. बहुधा हा झेल होऊ शकतोय. हा झेल चालाय आणि या फलंदाजाला फसवलं गेलंय. लालच दिलं होतं. स्लोवर पण चेंडू होता आणि एक तर चेंडूला वळवलं सुद्धा होतं. गती कमी असली तरी त्याला वळवण्याचा प्रयास होता गोलंदाजाचा आणि फलंदाजाला जे काम करायचं होतं, कव्हरच्या वरून तळा खेळायचं होतं, ते काम त्याला जमलं नाही आणि सरळ कव्हर क्षेत्रामध्ये उभा असलेल्या षटरक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन हा फलंदाज बाद झालाय. 1.5 चेंडूची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 50 धावसंख्येचा पाठलाग करतोय श्री सिद्धिविनायक पॅन्थरचा संघ आणि पाठलाग करत असताना 1.5 चेंडूंमध्ये त्यांची धावसंख्या 2 गडी बाद 28 झालेली आहे. याचाच अर्थ ह्या संघाला मॅच जिंकण्याकरता अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू आणि 22 धावा.
19 बॉल रिमेनिंग, 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. वुडलँड स्पॉटवर चेंडू पिच होतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळलं जातोय. पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव, एका धावेची षटकाची सुद्धा झाली समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री सिद्धिविनायक पॅन्थर संघाची मजबूत स्थिती आहे. जरी विकेटचं पतन झालं असलं तरी नेमकं असंच म्हणावं लागेल. त्यांची धावसंख्या आहे धावफलकावर ती 2 गडी बाद 29 धावा. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 21 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट सुरुवातीला 10चा होता. त्याच्यानंतर 2 षटकानंतर आपण बघतो रिक्वायर रन रेट जो आहे, अत्यावश्यक धावगती आहे ती आवश्यक बनलेली आहे. 7च्या सरासरीने 21 धावा 18 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. संकटमोचक गोलंदाज आहे काय? एखादा जादुई गोलंदाजी करेल असा गोलंदाज आहे काय? कारण इथे या मॅच मध्ये बालाजी लॉयन्स संघाला कुठला तरी चमत्कारच वाचू शकेल असं मला या स्थितीला वाटतंय. आणि चमत्कार हे नेहमीच होत असत मित्रांनो, आणि चमत्काराला आपण नेहमीच नमस्कार करत असतोय. गोलंदाज आता कोण असेल गोलंदाजी मार्गावर ही आपण चर्चा करणार आहोत. आमचे डिजिटल स्कोर अपडेटर मनोज शेवटचे खूप चांगले काम करतायत. त्याच्यानंतर आपण बघतोय मॅन्युअल स्कोर ऑपरेटर म्हणजेच अपडेटर आमच्यापर्यंत आहेत मंदार चव्हाण. आमचे गुणलेखक मॅन ऑफ गोल्डन फिंगर असं मला काय हरकत नाही. बारकाईने प्रत्येक चेंडूचं निरीक्षण ते सुद्धा करतायत आणि जी माहिती आम्हाला हवी आहे ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. आमचं गुणलेखक जर सक्षम असेल तर आम्ही समालोचन सुद्धा सक्षमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. चालू असलेला मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला माहिती करून देतोय. श्री सिद्धिविनायक पॅन्थर्स विरुद्ध बालाजी लॉयन्स या दोघांमध्ये हा मॅच सुरू आहे. मॅच नंबर 3. दोन्ही संघाने एक मॅच जिंकलाय. आता बालाजी लॉयन्स विरुद्ध श्री सिद्धिविनायक पॅन्थर संघाला जिंकण्याकरता 18 चेंडूत 21 धावांची आवश्यकता. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय आता नेमकं टीम मिटिंग झाली, काय कानमंत्र दिले या गोलंदाजाला? शॉट ऑफ लेन पंच केलं या चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 धाव, चांगला फटका, स्ट्रोक खूप चांगला होता, मात्र तो सीमारेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. एका धाविनीची धावसंख्या 30 वर पोहोचली. 17 बॉल आणि 20 धावा. 17 बॉल टू गो अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. 17 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मॅच बनवावा लागेल. मेहनत ही फार महत्वाची आहे मित्रांनो. मेहनत जो करतो तो नेहमीच पुढे जात असतोय. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाची सुद्धा नंदनवन करता येते. प्रयत्न इथे करायला हवा गोलंदाजाने विकेट प्राप्त करण्याचा, ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा. संघामध्ये तुम्हाला जागा पक्की करायची असेल किंवा तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल, प्रकाश झोतामध्ये यायचं असेल तर अशा स्थितीमधून संघाला सावरायला हवं. शॉट ऑफ लेन सुरुवातीला बॅकफुटला गेला, नंतर फ्रंटफुटला आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलला गेलाय. बघता बघता दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावलायत. तिसऱ्या धावेचा सुद्धा कॉल ते देत आहेत. दोघांमध्ये चांगला अंडरस्टँडिंग आहे. दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा आहे. 2 धावा ते पूर्ण करतात. 2 धावांची धावसंख्या झाली ती 32 धावा. आता 18 धावा अजूनही हव्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 16. 16 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 16 बॉल 18 रन्स. 16 बॉल टू गो अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण बघतायत प्रभादेवी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेट चा महासंग्राम. ओहो, काय चांगला टान्स या खेळाडूचा. चेंडू मिड विकेट पट्ट्याबाहेर गेलाय. टावरिंग षटकार बिगी. 6 धावा प्राप्त केल्यात या खेळाडूने. पाहू शकताय काय चांगला डान्स या खेळाडूचा. मिड विकेट पट्ट्याबाहेर गेलाय. दृश्य इथे बघितलं. या 6 धावा प्राप्त करतोय आणि 6 धावेनीची दबाव आणखीन कमी केला जातो या फलंदाजाकरवी. धाव संख्याने पुढे सरकली 38. स्कोर मोज ऑन 38. आता जिंकण्याकरता अजूनही 12 धावा आवश्यक असतील. चेंडू शिल्लक आहे ते 15. जिंकण्याकरता 12 धावा. मला असं वाटतं की या दोन्ही खेळाडूंनी ठरवलंय की 1 षटक राखून आपण मॅच जिंकूया किंवा लवकरात लवकर आपण पॅव्हिलियन मध्ये लंच बघितलं, आपण लंच ब्रेक करता जाऊया, हा इरादा आहे की काय? ओहो, आता सुद्धा आडव्या बॅटचा वापर होता. 1 धाव पूर्ण केली. खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला. शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये बॅटचा हलकासा स्पर्श होऊन चेंडू गेला होता.
एक धाव पूर्ण केली. एका धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 39. 2.4 चेंडू समाप्त झालेत. प्रत्युत्तरा दाखल 50 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चालू असलेल्या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे श्री सिद्धिविनायक पॅन्थरचा संघ. धावसंख्या आहे ती 39. 2 गडी बाद. आता या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 बॉल आणि जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय तो म्हणजेच शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. एक धाव पूर्ण केली. स्ट्राईक रोटेट करतायत दोन्ही फलंदाज. त्यांचे जे मनपसंत फटके आहेत ते खेळताना दिसत आहेत. एका धावेनिशी धावसंख्या 40 वर पोहोचली. शेवटचा चेंडू असेल आता या तिसऱ्या षटकातील. सर्व काही व्यवस्थित झालंय, ठीकठाक झालंय फलंदाजी करणाऱ्या श्री सिद्धिविनायक पॅन्थर संघाच्या बाजूने. उलटा चेंडू हवेमध्ये गोइंग ऑन. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. चेंडूला स्कोअर लेग पट्ट्याबाहेर खेळलाय. हवाई सफर सफल. 6 धावा. उलटा चेंडू हवेमध्ये गोइंग ऑन. षटक सुद्धा 3 समाप्त झाले. खराब चेंडूचा 3 षटकाचा समाचार घेतलाय. संख्या झाली 46 धावा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत त्या 4. 12 चेंडू 4 धावा. 12 बॉल 4 रन्स. 12 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. चालू असलेल्या मॅच मध्ये धावपळीवर धावा झाली ते 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड. 4 पाहिजे. 46 धावा. 46 धावा माफ करा. 46 धावा धावपळीवर चाललेल्या आहेत आणि जिंकण्याकरता फक्त 4 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. 12 बॉल आणि 4 धावा. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता बालाजी लॉयन्स या संघाने. आणि ह्या मॅच मध्ये नेमकं ते कुठे पडलेत तर कुठे कमी पडलेत ही चर्चा त्यांना पुढे करावी लागेल. आणि काहीतरी शोध घ्यावा लागेल की आपलं प्रदर्शन नेमकं कुठे खराब झालंय. गोलंदाजाने काय चुका केल्यात, फलंदाजीमध्ये काय चुका केल्यात, ह्या चुकीचा सारांश काढावा लागेल. पूर्णपणे ह्या मॅच मधल्या चुका पुढे घ्याव्या लागतील. ओहो, बीट करणारा चेंडू होता. ऑफ ब्रेक चेंडू टाकला गोलंदाजाने. अक्षय नार्वेकर. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता त्याचा. आणि इथे 1 धाव पूर्ण. एका धावेची धावसंख्या झाली ती 47. 3 धावा आवश्यक असतील. 11 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. 11 बॉल टू गो अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. एकतर्फी मॅच हा आपण बघितलाय. चेंडू गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. पुन्हा आता रनअप मध्ये हा गोलंदाज चुकला जातोय. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. पंच सुशांत मांजरेकर यांना तुम्ही बघतायत. योग्य ते निर्णय त्यांच्या माध्यमातून येताना दिसत आहेत. बघितलं, टप्पा बघितला आणि या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. अँड दॅट्स अ विनिंग स्ट्रोक. हा मोठा फटका विजय मिळवून देतोय, विजय संपादन करून देतोय. विचार जर केला तर एक टप्पा बघितला आणि या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने वळवलाय. विनिंग स्ट्रोक.